नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सुधास फूड लॅब चॅनलमध्ये. आज मी बनवते कैरीची कढी. ताकाची कढी तर आपण नेहमीच खातो, पण कैरीची कढी एकदम चवीला छान लागते. नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये. तर इथे मी कैरी धुवून स्वच्छ आणि तिची साल काढून घेतली आणि खिस करून घेतलाय. तुम्ही याला उकडी आणून सुद्धा त्याचा गर काढून घेऊन त्याची कढी बनवू शकता. पण मी इथे खिसून घेतली. आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची यांची मी थोडी दरदर असं मिक्सरमधनं वाटण काढून घेतले. आता त्याच भांड्यामध्ये मी इथे कैरीचा खिस घालून घेते. यामध्ये आपण ताकाचा अजिबात वापर करणार नाहीये. इथे मी बेसन टाकले. बेसन कमीच घालायचं आहे, नाहीतर पिठळ लागते कढी. आणि हळद घालून घेतली, हिंग घालून घेतलाय होता थोडा. आता इथे आपण तुपामध्ये फोडणी करणार आहोत. यासाठी मी इथे तूप घालून घेतले कढईमध्ये थोडं फोडणीपुरतं. आणि त्यामध्ये आपण सर्वप्रथम मेथी दाणा टाकणार आहोत. मेथी दाणा छान तडतडला त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत, जिरे घालणार आहोत, कढीपत्ता, 2 लाल सुक्या मिरच्या. ही कढी भाताबरोबर तर एकदमच छान लागते. आणि इथे मी आपण वाटलेला दरदर असं ठेचा घालून घेतलाय हिरव्या मिरचीचा. त्यामध्ये आले, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीरची अशी वाटण. आणि इथे मी पेस्ट केलेली कैरीची किसून घेतलेल्या आणि बेसन मिक्स केलेलं वगैरे ते घालून घेतले. आता आपण मिक्सरचं भांडं थोडं भिजवून ते पाणी सुद्धा मी यामध्ये घालून घेते. जर आपल्याला हवं तेवढं पातळ आपण करू शकतो, पण मला जास्त पातळ नाही आवडत, कारण मला चपाती सोबत सुद्धा खायची आहे आणि भातावर थोडं द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त पातळ नाही बनवले. आपल्याला जर ही प्यायची असेल तर आपण थोडं पातळ बनवू शकता. बघू शकता किती छान कलर आलाय. उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. आणि थोडं मीठ घालून घेतलंय. गुळाचा खडा आपल्याला घालून घ्यायचा आहे. जर आपल्याकडे कैरी ही जास्त आंबट असेल तर त्यामध्ये गुळ थोडा जास्तही घालू शकता किंवा खीस कमी घेऊ शकता. खूपच सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता. आता याला छान मी उकळू देणार आहे. याला उकड काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथे माझ्याकडे ताजी कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी वाळून घेतलेली कोथिंबीर घालून घेते. ताजी कोथिंबीर असेल तर एकदमच छान दिसते. आपली कढी ही तयार आहे. कैरीची कढी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता अथवा तसेही गरम गरम प्यायला घेऊ शकता. मुलांनाही आवडेल. आंबट गोड चवीची अशी कढी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.